नमस्कार मित्रांनो ही ॲडमिशन भरण्याची जर खास शाळांमध्ये व सरकारी प्रवेश करण्यासाठी फ्रीमध्ये ॲडमिशन घेता येणार आहे. तर त्यासाठी RT ॲडमिशन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसं भरायचा, फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे, संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. RBTech मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता सुरू करूया. मित्रांनो, ह्यामध्ये आरक्षित अशा प्रवर्गासाठी 25% जागा राखीव असणार आहेत. याचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा प्रवर्गातील कुटुंबांना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थीही कोणतेही आर्थिक धडपडीच्या त्याचे शिक्षण पूर्ण करू शकतो RT ॲडमिशन केला तर. मित्रांनो, RT ॲडमिशनसाठी आता अधिकृत स्वरूपात नव्या पोर्टल सुरू झालेला आहे. शासनाने काही कालावधीपूर्वी प्रवेश बंद केले होते, परंतु आता पुन्हा एकदा RT पोर्टल सुरू झालेला आहे. मुख्य स्वरूपाची बाब म्हणजे ज्या पालकाची त्यांच्या मुलाची RT ॲडमिशन ह्यापूर्वी केले होते त्यांना आता नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे. नवीन अर्ज प्रक्रिया 17 मे 2024 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही अगोदर अर्ज केला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करायचा आहे. जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुमच्या मुलाचा RT अंतर्गत ॲडमिशन मिळणार आहे. यापूर्वी शासनाने RT ॲडमिशन संबंधित जे नवीन नियम लागू केले होते त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे आठवडाभर RT ॲडमिशन बंद होते, पण आता ते नव्याने सुरू झालेले आहेत. RT ॲडमिशन 2024 फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे पाहूया. या सेक्शनमध्ये मी तुम्हाला RT फॉर्म कसं भरायचं या संबंधी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. माहिती पूर्ण पाहून घ्या. पहिल्यापासून ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. अर्धवट व्हिडिओ पाहिला तर फॉर्म भरताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे थोडा 5 मिनिटाचा वेळ काढून या RT ॲडमिशन फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन माहिती पहा, कारण तुमच्या मुलाचे भविष्य ह्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, RT पोर्टलला भेट द्या. RT ॲडमिशनसाठी जे नव्याने सुरू केलेलं पोर्टलचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31/5/2024 ही तारीख लक्षात असू दे. मित्रांनो, RT फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप गाईड जाणून घ्या. पहिला सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र शासन RT ॲडमिशन पोर्टलवर जायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला होम पेजवर आलेला ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला न्यू रजिस्टर या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे. सर्व माहिती भरून नोंदणी झाल्यावर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही जर जनरेट केला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करू शकता. तुमच्यासमोर RT ॲडमिशन फॉर्म ओपन होईल. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अगदी अचूकपणे भरून घ्यायची आहे. माहिती जर चुकीची आढळली तर ॲडमिशन कॅन्सल केला जाईल याची काळजी घ्या, कारण छोटी जरी चूक झाली तर फॉर्म बाद केला जातो. अर्जदार सादर करताना काही स्टेपनुसार फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये तुम्हाला ज्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे त्यामध्ये 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर या परिसरात शाळा निवडताना जास्तीत जास्त केवळ 10 शाळा निवडता येतात. यासोबत RT ॲडमिशन फॉर्म अप्लाय करताना जे आवश्यक डॉक्युमेंट्स विचारले जातात ते सर्व अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज करताना हे कागदपत्रे सॉफ्ट कॉपीमध्ये लागतात आणि जेव्हा लॉटरी लागेल तेव्हा ते हार्ड कॉपीमध्ये लागतात. त्यामुळे अगोदर त्याची तयार करून ठेवायची आहे. शेवटची सर्व माहिती भरून झाल्यावर एकदा RT फॉर्म तपासून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अर्ज चुकला असेल तर तेव्हा तो दुरुस्त करायचा आहे किंवा तो फॉर्म डिलीट करून नवीन अर्ज करायचा आहे. पण जर तुम्ही अर्ज सबमिट केला तर तुम्हाला नंतर कोणतेही चेंजेस करता येणार नाही. त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, जर तुम्हाला स्वतः RT ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्रात जाऊन अर्ज करून घ्या, कारण तुम्ही अर्ज करताना काही चुका करू शकता. पण ज्यांना RT ॲडमिशन फॉर्म संबंधित संपूर्ण माहिती असते त्याद्वारे अर्ज केला तर अर्ज बाद होण्याची शक्यता कमी असते. मित्रांनो, RT ॲडमिशन 2024ची इम्पॉर्टंट पालकांसाठी सूचना आहे. म्हणजे ह्यापूर्वी सन 2024 व 25 वर्षाकरिता RT 25% प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांकडून
मुलाच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागणीची आलेली होते. तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. सन 2024 व 25 ह्या शैक्षणिक वर्षासाठी RTI अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. त्याच्यानुसार तुम्ही जर संपूर्ण व्यवस्थित RTI ॲडमिशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरला तर तुमचं व्यवस्थित तुमच्या मुलाचं RTI ॲडमिशन होऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.